तिकडे गिरगाव इथल्या कोळी बांधवांना त्यांचा बोटी हे जबरदस्ती गिरगाव चौपाटीवर हटवण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे। याचा विरोध मोठ्या प्रमाणावर गिरगावातले वर्षानुवर्ष राहणारे कोळी बांधव करतायत। आम्ही इथून जाणार कुठे असा प्रश्न देखील हे कोळी बांधव विचारतायत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, नेमकं काय कारण आहे, काय सध्या घडतंय? आता गिरगाव चौपाटीवरती कोळी बांधव हे आक्रमक झालेले आहेत। त्यांची भूमिका आहे ज्या पद्धतीनं पावसाळा आला की गिरगाव चौपाटीवरती अशा पद्धतीनं कोळी बांधव हे त्यांच्या या बोटी आहेत या ठिकाणी लावलेल्या असतात। मात्र आता या बोटी या ठिकाणी लावू नये अशा पद्धतीचा प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर मुंबई महानगरपालिकेची गाडी या ठिकाणी आलेली आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहेत आणि पोलिसांच्या मार्फत या सगळ्या बोटी या ठिकाणावरनं काढल्या जात आहेत। आताची जर आपण स्थिती पाहायला गेलं तर ह्या जर बोटी काढल्या तर आम्ही जायचो कुठे आणि या बोटी ठेवायच्या कुठे अशा पद्धतीचा प्रश्न हा यांनी विचारलेला आहे। त्यामुळे सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर हे सगळे कोळी बांधव आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार, काय नेमका हा मुद्दा आहे, काय भूमिका आहे? पोलीस प्रशासन या ठिकाणी आले, महापालिकेकडनं हटवलं जात आहे का? या चौपाटीमध्ये यांना कोणता तरी मोठा उद्योग आणायचा आहे म्हणून या आमच्या जुन्या लोकांना इथं पिढ्यानपिढ्या असणारे कोळी बांधव आम्हाला इथून काढीत टाकण्याचा पण। आणि हे बंदर आहे, हे बंदर आहे बघा, हे बंदर आहे बघा, समोरच आहे। ही निशाणी लागते आमची, तुफान झाली की ही निशाणी लागते। आणि इथे आता जेटी बनते, जेटी बनते याचा अर्थ हे बंदर आहे। प्रत्येक बंदरला ही जेटी असते। मग हे आता आम्हाला फिशरीजवाले म्हणतात हे बंदर कॅन्सल आहे, मग जेटी कशी बनते तुमची? तुम्हाला काही नोटीस दिली का हे सगळं काढण्यासाठी? काही नाही, नोटीस वगैरे आम्हाला काही दिलेली नाही आहे। अशा वारंवार 2-2 महिन्यांनी आमच्या कारवाया करतायत। आम्ही प्रत्येक नेत्यांना जाऊन भेटतोय आणि याच्यावर स्थगिती आणायला प्रयत्न करतोय। आणि आम्ही कोर्टात सुद्धा गेलोय, कोर्टात जाऊन त्यांना सगळे स्टे आणलेले आहे, ते आमचं ऐकायला तयार नाही आहेत। काय भूमिका आहे आता? काय लोक आता आम्हाला हेच बोलतात की तुम्हाला कपरेट बंदर दिलं, तुम्ही तिथे जा, तिथे जाऊन आम्ही आले तरी आमच्या अंगावर आलेत लोक मारायला। त्यांच्या अधिकाऱ्यांचे कपडे पकडले, कॉलर पकडून त्यांना हे केलं। काय ठरवणार नेमक्या, या बोटी काढल्या जाणार इथेच की इथेच ठेवणार? साहेब आता आम्ही इथेच राहणार का? पर्याय आम्हाला कुठे जागा नाही। पावसा पाण्याचा टाइम आहे, 2 महिने आमची बोटी बंद ठेवतात। अशा टायमाला हे लोक इकडे तिकडे आम्हाला टाकतात। प्लस आमची बोटी या कारण हटवतात हे लोक काय, हाय पॉवर कमिटीने तिकडे आर्मीचा साईट चालू केला आहे, आर्मीची स्पोर्ट्स एरिया केला आहे। काय त्या लोकांना परवानगी हाय नाही काही माहीत नाही। आमच्याकडे आमच्या नागवा संघाकडे 2001 कसले कागदपत्र आहेत एवढे सगळे घेऊन? साहेब हे आमचे गिरगाव चौपाटी कोलीवाड्यांचे सर्व कागदपत्र आहेत। 2001चा आमच्याकडे नोटीस आहे, बँक कोर्टाचा आदेश आहे का या लोकांना जागा करून द्या, 15 दिवसाचा नोटीस द्या, नंतर हटवा करून। 25 वर्ष व्हायला आले पण हे लोकांनी काही जागा करून दिला नाही। कोणी कोणाच्या अंगावर घ्यायला तयार नाही। BMC बोलते का तुम्ही फिशरीजला बोला, फिशरीज बोलते का तुम्ही BMCला बोला, नंतर सर्वांच्या इकडे तिकडे करून नंतर बोलते का हाय पॉवर कमिटीचा आदेश आहे। म्हणजे या लोकांना आहे। आता या बोटींचं तुम्ही करणार काय? बोटीचं काय करणार? बोटी मासेमारी चालू आहे आमची, बारीक किनाऱ्यामध्ये मासे मारतो। कारण 2 महिने आता बंदर म्हणजे मासेमारी बंद आहे, मग आम्ही 2 महिने करणार काय? महापालिका याचं भाडं वगैरे काही घेते तुमच्याकडनं? हे काय भाडं? महापालिका भाडं घेतं। 2022 मध्ये महानगरपालिकेने हे पत्र पाठवलेलं आहे गिरगाव चौपाटी नाकवा संघाला की 40 वर्षाचं भाडं द्या। आता हे 40 वर्षाचं भाडं आम्ही कुठून देणार? 1995ला प्रमोद नवलकरांनी ही जागा आमची पाडली, सुंदर मुंबई सुंदर चौपाटी करण्यासाठी आमची जागा पाडली। आणि मराठ्यांना, मराठी कोळी बांधवांना देशोधडीला लावलेला आहे। याचा न्याय आम्हाला हवा आहे, शासनाकडून जोरात न्याय हवा, आम्हाला कोर्टाकडून न्याय हवा आहे। आता काय ठरवलं, या बोटी इकडनं घेऊन जाणार आहात की तशाच ठेवणार आहात? इथे आमचा धंदा आहे, आम्हाला इथे ठेवायला लागेल। एवढ्या घेऊन जाणार नाही आम्ही, बोटी इथे ठेवायला इकडे लागेल जाणार। ना, आम्ही हटणार नाहीत ना, आम्ही इथेच राहणार। आम्हाला दुसरी जागा करून आज जोपर्यंत जागा देत नाही आम्ही हटू शकत नाही। कोळ्यांना कुठे जागाच नाही, कारण आता कोळी वाढले, त्यांचीच जागा त्यांना जर पुरत नाही, ते आम्हाला कुठे सामावून घेणार? नक्कीच दीपाली, आता जर आपण पाहायला गेलं तर हा कोळी बांधवांचा आक्रोश आहे जो मुंबईचा भूमिपुत्र म्हणून कोळी बांधव ओळखला जातो। याच कोळी बांधवाच्या या गिरगाव चौपाटी या ठिकाणी असलेल्या त्या सगळ्या बोटी काढल्या जात आहेत। एका बाजूला ज्या ठिकाणी सेल्फी पॉईंट आहे त्या ठिकाणी या सगळ्या गेली कित्येक वर्ष बोटी आपण पाहत होतो। मात्र आता प्रशासनाकडनं वेगवेगळ्या पद्धतीची नियमावली सांगून या बोटी हटवण्याचं काम जे आहे हे सुरू केलेलं आहे। ज्या समुद्रामध्ये आतमध्ये बोटी आहेत यासुद्धा बोटी या बाहेर काढल्याच्या निर्देश जे आहेत हे देण्यात आलेले आहेत। त्यामुळे सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर महापालिकेच्या गाडीमध्ये या सगळ्या बोटी आता भरल्या जात आहेत आणि कोळी बांधवांनी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे की काही झालं
जीव जरी गेला तरी चालेल, तरी मात्र या बोटी आम्ही इथून हटवणार नाही, अशा पद्धतीची भूमिका त्यांना घेतली आहे. आणि महापालिकेकडनं सुद्धा अनेक कागदपत्र त्यांच्याजवळ जी आहेत ती कागदपत्र त्यांनी आपल्या समोर दाखवली. या जागेचं भाडं सुद्धा महापालिकेकडनं आकारलं जात होतं. मात्र अचानक आता या निश्चितच. सगळ्या निश्चितच विशाल, त्यामुळे कोळी कोळी बांधवांचा हा आक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचतो का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी विशाल.